शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज वसुबारस, आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे. माझ्याकडून माझ्या सर्व प्रेक्षक वर्गांना, मग आपण यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, तसेच इतर माध्यमातून माझे व्हिडिओ बघत असाल तर त्या सर्व व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षक वर्गांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवासाठी एक ताजी, दिलासादायक, आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी अशी की सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार. निश्चितच 99.99% येणार. तर काय आहे सविस्तर बातमी, टोटल बातमी सांगतो. विनंती आहे त्या अगोदर नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, 34 जिल्ह्यात 61 लाख हेक्टरचे झाले नुकसान. मदतीच्या निर्णयाची प्रतीक्षा. सर्वाधिक फटका बीडला. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शासनाची मदत मिळेल का? उत्तर देतो. नेमकं काय चालू आहे? मित्रांनो, राज्यात अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात शेती व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे. राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये तब्बल 61 लाखाहून अधिक हेक्टरचे नुकसान झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे. त्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 7.25 लाखाहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ सूत्रानुसार यात आणखी किमान 3 लाख हेक्टरची वाढ होऊ शकते. म्हणजेच त्यामुळे अंतिम नुकसानीची आकडेवारी आज संध्याकाळपर्यंत जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये राज्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने तब्बल 34 जिल्ह्यामध्ये हा आकार उडाला होता. हातातोंडाशी आलेला जो काही घास आहे शेतकऱ्यांचा, तर तो निसर्गाने एक प्रकारे हिरवून घेतलेला आहे. सर्वाधिक नुकसान बीडमध्ये त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे या अहवालानुसार. त्यानंतर मित्रांनो, त्या खालोखाल अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, संभाजीनगर असेल, या ठिकाणी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याची जी प्रक्रिया आहे, तर या प्रक्रियेमध्ये मित्रांनो, हा एकत्रित अहवाल राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे गेल्यानंतर एकूण बाधित क्षेत्र, शेतकऱ्याची संख्या आणि त्यासाठी लागणारा मदत निधी याबाबत स्वतंत्र शासन निर्णय काढला जाणार आहे. आणि कृषी मंत्री यांनी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत दिवाळीपूर्वीच खात्यात जमा करण्यात येईल असे आश्वासित केले आहे. मात्र शुक्रवारपासून, म्हणजे आजपासून आता सणाला प्रारंभ झालेला आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी दिवस अखेर बाधित क्षेत्र, शेतकऱ्याची संख्या आणि मदत निधीची आकडेवारी अंतिम होणार आहे. त्यानंतर उद्या शनिवारी या मदतीसंदर्भातला शासन निर्णय जारी झाल्यास सोमवारपर्यंत मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या अहवालानंतर शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे. आशा करूया की सोमवारच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती, अतिवृष्टीग्रस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे येईल. चला मित्रांनो, माझं काम आहे अपडेट देणं. माझी अपडेट आवडली असल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव घेऊन येतो. नक्की पुढचा व्हिडिओ बघा. जाताना लाईक करूनच जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.